पुढल्या बातमीकडे नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये एक धक्कादायक माहिती उघड झाली। अत्याचार केलेल्या गोठ्यामध्ये भीमराव कांबळे 6 दिवस राहिला होता असं देखील आता समोर येत आहे। जवळच विटा उचलण्याचं काम तो करत होता, त्याचं साहित्यही त्या ठिकाणी होतं। ज्या ठिकाणी विटा उचलण्याचं काम होतं तिथेच ही मुलगी खेळायची असं देखील माहितीमध्ये समोर आलंय। भीमराव कांबळेंची तेव्हापासूनच या मुलीवरती नजर होती। ज्या दिवशी विटा उचलण्याचं काम संपलं त्याच दिवशी भीमराव कांबळेनं हा अत्याचार केला। गोठ्यामध्ये नेण्यापूर्वी नराधमानं मुलीला गाठी शेव खायला दिली होती। मुलगी बेपत्ता झाल्यानंतर भीमराव देखील तिला शोधत होता। मुलीचे नातेवाईक ग्रामस्थ गोठ्याकडे जाताच त्याने तिथून पळ काढला। अत्याचाराच्या दिवशी मी दारूच्या नशेत होतो असं देखील ह्या नराधमानं सांगितलं। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत। प्रीतम, एक नवी माहिती आणि या नराधमानं आपल्या कृष्णकृत्यांची जबाबदारी घेतलेली आहे, मात्र त्याने हे कशा पद्धतीनं केलं हे देखील तो आता निर्लज्जपणे सांगतोय। अधिकची माहिती काय? हो बरोबर, ज्यावेळेस कृत्य करायचं होतं त्यावेळेस तो आरोपी गेले 5-6 दिवस तिथेच काम करत होता। जो मिळेल तिथे तो काम करायचा आणि तिथेच राहायचा। सेम त्याच पद्धतीने त्याला विटा उचलण्याचं काम मिळालं आणि त्याच जवळच्या तिथे त्याने मुक्काम केला। आता तिथे कपडे वगैरे सगळं तिथेच येते। 3 दिवसांनी ते काम संपलं, दुपारी विटा उचलण्याचं काम संपलं आणि त्याच दिवसांमध्ये तिथे चिमुकली आपल्या आजोळी आली होती आणि या संदर्भामध्ये तिची करडी दिली। ते सर्व झाल्यानंतर त्यांची सगळं सगळं त्यांनी पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर त्यांनी बरोबर जी प्रीतम, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचत नाहीये। आपण पुन्हा एकदा तुमच्याकडून या संदर्भातली माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। दरम्यान वळतोय पुढच्या बातमीकडे।